नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, विविध योजना, शिक्षणाविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमी करत आहोत. त्याला पसंती ही आपण देत आहात. मित्रांनो, अनेक अशा ज्या योजना आहेत ज्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत, अशीच एक योजना जी आपल्याला माहित नाही ती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, प्रत्येक पालकाला वाटतं की आपला पाल्य हा उच्च शिक्षित व्हावा, नोकरीला लागावा, अधिकारी पदापर्यंत पोहोचावा आणि यासाठी ही जी पालक मंडळी आहे ती काबाड कष्ट घेत असतात. त्यातल्या त्यात शेतकरी जर असेल तर त्या शेतकऱ्याचं मोल देखील आपण या ठिकाणी करू शकत नाही, त्याच्या कष्टाचं मोल आपण त्याची किंमत करू शकत नाही. परंतु ह्या ज्या योजना आहेत या योजना अशा मंडळींपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे जे पालक आपल्या पाल्याला अधिकारी घडवू इच्छितात. तर आपल्या सर्वांना माहित नसलेली अशीच एक योजना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. माहिती जर आवडली तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपल्या काही सूचना जर असतील तर त्या देखील कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण हा जो व्हिडिओ बघणार आहोत तर आज अनेक जी मुलं आहेत आता सध्या 10वीच्या 12वीच्या परीक्षा तोंडावर आहेत आणि ही जी 10वीची परीक्षा आहे ती झाल्यानंतर नेमकं पुढे काय करायचं याबद्दलचा जो प्रश्न आहे तो अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडत असतो. तर अशाच प्रकारची एक योजना आहे ज्या माध्यमातून आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य देखील घडू शकतं. शक्यतो ग्रामीण भागामध्ये 10वी 12वी नंतर पोलीस भरती त्यानंतर सैन्य भरतीचा मार्ग ही मुलं अवलंबत असतात किंवा एमपीएससी कडे काही मुलं या ठिकाणी येत असतात. परंतु मित्रांनो, पोलीस आणि आर्मी भरतीलाच पूरक अशी ही योजना आहे ज्या माध्यमातून आपण सैनिकी क्षेत्रात संरक्षण खात्यामध्ये अधिकारी पदावर आपण पोहोचू शकतो. तर या ठिकाणी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक युवतींना सुवर्ण संधी या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते. आणि ही जी संस्था आहे त्या संस्थेचं नाव देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ते म्हणजे सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था नाशिक. म्हणजेच काय, तर सैन्य दलामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण जे दिले जाणार आहे ते या संस्थेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. आणि ही जी संस्था आहे ही शासनाच्या माध्यमातून काम करत असते भावी अधिकारी घडवण्यासाठी. तर या योजनेविषयीची इत्थंभूत माहिती आता आपण पुढे बघणार आहोत. तर यासाठीची पात्रता काय, हे जे आपण छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणच्या दोन संस्था आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आणि नाशिक येथील जी संस्था आहे तिथं मुलींना प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्याच्यासाठी पात्रता काय ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम अविवाहित पाहिजे, मुलगा आणि मुलगी दोन्ही ते अविवाहित पाहिजे तिथे ऍडमिशन घेण्यासाठी. त्यानंतर ते महाराष्ट्राचे रहिवासी देखील पाहिजे. तसेच कर्नाटक राज्यातील, या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे महाराष्ट्रातील सर्व मुले या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्याचे जे आदिवासी आहेत ते देखील अर्ज करू शकतात. महत्वाचं म्हणजे आता जन्मतारीख कधी पाहिजे, तर 2 जानेवारी 2008 लक्षात असू द्या आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा कारण महत्वाची माहिती आहे. 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011च्या दरम्यान त्या विद्यार्थ्याचा जन्म झालेला पाहिजे. तर मित्रांनो, तसेच
मार्च एप्रिल मे 2025 म्हणजे आता ही जी येणारी जी माध्यमिक शालांत परीक्षा जी आहे 10वी, त्या परीक्षेला बसणारा पाहिजे. म्हणजे आता जे मुलांची परीक्षा आहे 10वीची, ते मुलं याच्यासाठी पात्र ठरणार आहेत. जून 2025 मध्ये 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी देखील तो पात्र असावा. म्हणजे आता हा परीक्षा देईल. सध्या फॉर्म भरणं तर सुरू आहे. फॉर्म भरल्यानंतर तो आता 10वीला बसणार आहे. 10वीतून तो पास होईल तेव्हाच तो 11वीला जाईल. म्हणजे जर 10वीला पास झाला तर तिथून पुढे तो यासाठी पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर शारीरिक पात्रता देखील त्यांनी दिलेली आहे. ही माहिती व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ रिपीट पाहिला तरी चालेल, पण ही माहिती व्यवस्थित समजून घ्या. त्याबरोबर शारीरिक पात्रता काय आहे? सैन्य दलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे. म्हणजे आर्मी मध्ये भरती होण्यासाठी युपीएससी ने एनडीए आणि आयएनए साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषास पात्र असावे. हे निकष युपीएससी तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. युपीएससीच्या साईटवर जाऊन तुम्ही त्याची पात्रता सॉरी बघू शकता. काही प्रमुख निकष पुढील प्रमाणे आहे. आता हे देखील निकष लक्षात ठेवा. मुलांसाठी जी उंची जी आहे ती पाहिजे आपल्याला कमीत कमी 157 सेंटीमीटर त्याची उंची पाहिजे. कोणाची? मुलाची. मुलींसाठी कमीत कमी 152 सेंटीमीटर उंची पाहिजे. वजन 43 किलोग्रॅम कमीत कमी. आणि रात आंधळेपणा किंवा रंग आंधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता 74 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून 79 सेंटीमीटर पाहिजे. एनडीए आयएनए प्रवेशासाठी युपीएससीच्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी. म्हणजे तुमचे डोळे देखील त्या ठिकाणी चांगले पाहिजे. ही झाली आपली पात्रता. त्यानंतर आता ही जी यासाठी तुमची लेखी परीक्षा आणि मुलाखत देखील होणार आहे. तर या लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि या लेखी परीक्षेचं जे माध्यम जे असणार आहे ती इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा होणार आहे. आणि परीक्षेची तारीख आहे 20 एप्रिल 2025. म्हणजे येणाऱ्या एप्रिल महिन्यात 20 तारखेला ही परीक्षा होणार. स्वरूप काय आहे तर 600 मार्क. 600 मार्काची ही परीक्षा असणार आहे. बहुपर्यायी म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय दिले जातील. म्हणजे अशी बहुपर्यायी ही परीक्षा असणार आहे. त्याच्यात काय आहे? गणिताचे 75 प्रश्न आणि सामान्य ज्ञान याचे 75. म्हणजे असे एकूण 150 प्रश्न या परीक्षेत तुम्हाला विचारल्या जाईल. आणि प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काला राहील. म्हणजे 150 चोक 600 मार्काची ही परीक्षा होणार आहे. पण जर तुमचं उत्तर जर बरोबर जर आलं तर तुम्हाला त्या प्रश्नाला 4 मार्क मिळतील. परंतु हे लक्षात घ्या, आता इथं निगेटिव्ह सिस्टीम देखील आहे. जर तुमचं प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर तुम्हाला जे काय आधी मिळालेले जे मार्क आहे त्याच्यातला 1 मार्क कमी होईल. म्हणजे उत्तर बरोबर आलं तर 4 मार्क आणि उत्तर जर चुकलं तर तुमचा 1 मार्क कमी होणार. त्यानंतर लेखी परीक्षा साधारणतः कशाच्या बेसवर होईल ती 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड व एससीबीसी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. आणि याच्यातून जे पास होतील विद्यार्थी त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला हे सर्व सांगतोय. त्याच्यानंतर आता हे जे आहेत अर्ज सध्या सुरू आहे. तर याची जी शेवटची जी अर्ज करण्यासाठी मुलांसाठी त्यांनी वेबसाईट दिलेली बघा, संकेतस्थळ काय www.spiaurangabad.com आणि मुलींसाठी www.girlspinashik.com. म्हणजे मुलांसाठी वेगळं दिलंय त्यांनी आणि मुलींसाठी वेगळी वेबसाईट. या वेबसाईट वर जाऊन आपण अर्ज करायचा आहे. आणि याच्यासाठी शुल्क किती आहे? 450 रुपये आपल्याला फीस लागेल या परीक्षेसाठी. ती परत मिळणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही याच्या आधारे डीडी वगैरे ते काही चालणार नाही. तर ऑनलाईन फक्त काय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग यांच्या मार्फतच हे पेमेंट तुम्हाला तिथंच ऑनलाईन
करायचंय. तर आणि शिवाय प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज तुमचा नामंजूर होईल. त्याच्यामुळं तुमची पात्रता आणि या ज्या पात्रतेच्या ज्या काही अटी आहेत त्याच्यात जर आपण जर बसत जर असू तरच तुम्हाला या परीक्षेसाठी अप्लाय करायचंय. त्यानंतर प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख किती आहे? 28 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे फॉर्म सध्या सुरू आहे पण 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर हॉल तिकीट कधी? 10 एप्रिल 2025 ला सकाळी 10 वाजेनंतर संस्थेच्या संकेतस्थळावर तुम्हाला हॉल तिकीट मिळतील. आणि याच्यानंतरच्या ज्या काही सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला कुठे पेपरला वगैरे दिल्या जाणार नाही किंवा तुम्हाला फोन करणार नाही, तुम्हाला मेल करणार नाही किंवा तुमच्या व्हॉट्सअपला सुद्धा पाठवणार नाही. तर याच्यासाठी मुलांनी ही जी काही वेबसाईट दिलेली आहे SPIAurangabad.com आणि girlspinashik.com या वेबसाईट वर जायचं. नेहमी तिथं सध्या काय स्टेटस आहे, काय अपडेट आहे हे देखील चेक करत राहायचं आहे. त्यावर तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या जातील. त्या संबंधाने तुम्ही त्या वेबसाईट वर जाऊन ते नेहमी चेक करत असायचंय. तर मंडळींनो, ही जी योजना आहे ही फारशी ग्रामीण भागात माहित नाही. त्याच्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी जे जे विद्यार्थी यासाठी पात्र असतील त्यांनी या परीक्षेसाठी नक्की अर्ज करायचा आहे. आणि सेवा दलामध्ये तुम्हाला अधिकारी होण्याची नामी संधी या योजनेच्या माध्यमातून येते. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला जर असेल तर नक्की शेअर करा, आपल्या सूचना कमेंट करा आणि जर चॅनलला जर सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी निरंतर घेऊन येत राहू. धन्यवाद.